स्वामी समर्थ. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या मराठी नवीन वर्षातील या पहिल्या सणाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा 19 मार्च 2026 वार गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज गुढीपाडवा आहे. खरं तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्या या अत्यंत पवित्र असणाऱ्या सणाने होते. गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोनं, चांदी किंवा शुभतत्व देणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा एखादा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, छोटंसं काहीतरी बांधकाम करायचं आहे, घर घ्यायचं आहे, एखादा प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा आहे, तर ते लोक वर्षभर थांबतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या शुभ कामाचा शुभारंभ करतात. असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याला एखादी पवित्र शुभ वस्तू खरेदी केली किंवा शुभ गोष्टींचा शुभारंभ केला तर आयुष्यभर त्या गोष्टीला जय जातो. बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या दारामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये आज गुढी उभारली असेल. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज गोडधोड बनलं असेल. खरं तर गुढीपाडव्याला आपल्याला खूप काही नाही जमलं, इच्छा असूनही काही नाही खरेदी करता आलं तरीही चालेल, पण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अवश्य करायचा आहे. कारण हा दिवस जितका शुभतत्व आपल्या घरात आणण्यासाठी महत्त्वाचा आहे तितकाच हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे. या वस्तू तुम्ही आज गुढीपाडव्याला आपल्या घरात जाळल्या आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल. अखंड घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल. जे गुढीपाडव्याचं शुभत्व फळ आहे हे फळ तुमच्या घरात प्राप्त होईल. दारिद्र्याचा नाश होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगते की आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये काही मोठे लोक असतील, म्हणजे तुमचे सासू सासरे, आई वडील असतील, त्यांचे जर तुम्ही आशीर्वाद घेतले तर असं म्हटलं जातं की तुम्हाला बरकत येते. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही पिवळ्या वस्तूंचे दान केले तर तुमचे भाग्य बदलते. गुढीपाडव्याच्या दिवशी एखाद्या गोर गरजू व्यक्तीला जर तुम्ही अन्नदान केले तर असे म्हटले जाते की तुमच्याकडे बरकत येते. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये साखरेचे पाणी शिंपडले, म्हणजे थोडी साखर आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये, हे साखरेचे पाणी शिंपडले तर असे म्हटले जाते की वर्षभर तुमच्या घरामध्ये गोडवा राहतो. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही पशुपक्ष्यांना, म्हणजे जे मुके प्राणी असतात त्यांना जर खाऊ घातले, काहीतरी गोडधोड खाऊ घातले तर असे म्हटले जाते की तुमच्या आयुष्यात जे भोग आहेत ते भोग संपते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी शक्य असेल तर आज अवश्य करा. त्यासोबत आता जो उपाय सांगते तो करा. आज संध्याकाळी 3च्या पुढे, रात्री 12च्या कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, एक मातीचं भांडं किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तुमच्या घरात जे कुठलं तूप असेल ते तूप घाला. समजा तूप नसेल तुमच्याकडे तर ठीक आहे, जेवढ्या वस्तू सांगते त्यातल्या अर्ध्या वस्तू घाला, पण जे आहे ते नीट बघा, ठीक आहे. यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. 7 अख्ख्या शाबीत फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत. 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवायची आहे. छान एक सुपारी ठेवायची आहे. हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं खाऊचं पान ज्याला म्हणतो, हे पान, जे पान तुम्ही घेणार आहात त्या पानाला सुगंधी अत्तर लावायचं आहे. छान आत आणि बाहेर दोनही बाजूनी सुगंधी अत्तर लावून घ्या आणि विड्याचं पान सुद्धा त्या भांड्यामध्ये ठेवा. आता याच्यावरती तुम्हाला थोडे तांदळाचे दाणे घालायचे आहेत, थोडे 4-5 कापराचे तुकडे घालायचे आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आहे. जसं हे पेटेल, प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये असणारी लवंग पेटेल, त्यामध्ये असणारी सुपारी पेटेल, त्यामध्ये असणारी विड्याचं पान जळेल, त्यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या, पिवळी मोहरी, हे सगळं जळेल.
हे जळेल, याचा धूर जसा होईल, याचा सुगंध जसा घरभर पसरेल, तसं घरामध्ये शुभ तत्व तयार होईल. घराच्या कानाकोपऱ्यात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल. या सगळ्या वस्तू जळल्यामुळे, त्याच्या सुगंधामुळे घराच्या उंबरठ्यासमोर किंवा घराच्या अवतीभोवती असणारी लक्ष्मी तुमच्या घरात खेचून येईल. जेव्हा हे जळत असेल, याचा धूर होत असेल, तेव्हा फक्त तुम्हाला तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ओम ह्रीं श्रीं किंवा ओम श्रीं ब्रीजी श्रीं ब्रीजी श्रीं ब्रीजी श्रीं ब्रीजी. तुम्हाला माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करायची असेल ती तुम्ही ते बसून करा. संपूर्ण जळून झालं, अर्धवट थोडंफार राहिलं, काही हरकत नाही. घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली मातीच्या आतमध्ये ते दाबून द्या किंवा झाडाखाली ते टाकून द्या. दुसरा उपाय सांगतेय, क्लेश, कलह, आजारपण किंवा तुमच्या घरात असणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीला नष्ट करण्यासाठी घराचा उंबरठा बघा, आपला मेन उंबरठा दरवाजा आहे हा आपल्या घराचं, म्हणजे या उंबरठ्यावर आपल्या घराच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. कारण तिथूनच घरात पॉझिटिव्हिटी येते, तिथूनच घरात निगेटिव्हिटी येते. जेव्हा तुम्ही घराच्या मेन दरवाजावर काही उपाय करताय, तेव्हा त्या मेन दरवाजामध्ये मधून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. काहीच करत नाही तेव्हा फक्त निगेटिव्हिटी येते. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज उंबरठ्याची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला आज काय करायचं आहे, तर जो तुमचा उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या आत किंवा बाहेर जिथे तुम्हाला शक्य तिथे तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे. एक कापूर, म्हणजे कापूर जाळतं ते भांडं, मातीची पणती किंवा काहीही भांडं तुम्हाला उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. तुम्ही उंबरठ्याच्या खाली ठेवलं टच करून तरीही चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं. आता त्या भांड्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 कापराचे तुकडे घालायचे आहेत. 4 ते 5 कापराचे तुकडे घालायचे आहेत. कापूर जसं पेटेल, कापूर लगेच पेटवायचा, त्या भांड्यामध्ये कापूर पेटवायचा. जसं कापूर तिथे पेटेल तसं त्यामध्ये बघा, आपल्या शेजारी पाजारी कुठे जर पूजेचं साहित्य मिळणारा दुकान असेल तिथे होमाचं साहित्य मिळतं. छोटा बॉक्स मिळतो, एक 20-30 रुपयाला भेटतो. मोठा घेतला तर एक 40-50 रुपयाला तुम्हाला मिळतो. होमाचं साहित्य मिळतं, तो एक छोटा बॉक्स फक्त तुम्हाला घ्यायचा आहे. जसं कापूर उंबरठ्यावर आज पेटेल तसं तुम्हाला त्यामध्ये होमाचं सामान. आता त्यामध्ये बरंच काय काय वेगवेगळे प्रकार असतात, ते मी तुम्हाला सांगत नाही कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण जर आज गुढीपाडव्याला दारात होम केला, उंबरठ्यावरती होम हवन केलं, तर तुमच्या घराच्या आत अवतीभवती कुठेही थांड मांडलेली अवलक्ष्मी, निगेटिव्हिटी, जे आजारपण आहे, ते दरिद्री, जे काही आहे ते सगळं त्यामध्ये एकनिष्ठ होत एकवट होऊन ते जळेल, संपेल. आणि जेव्हा हे होम हवन तुम्ही तिथे करणार तेव्हा त्याच्या सुगंधाने घरामध्ये आणि अवतीभोवती पॉझिटिव्हिटी पसरेल, लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची जी आपण म्हणतो की ग्रो ही व्हायला सुरुवात होईल. आता जेव्हा तुम्ही ते सामान त्या कापरामध्ये टाकाल, कापूरसुद्धा सतत टाकत राहायचं आणि तिथे कंटिन्यू तुम्हाला ते सामान जे आहे होमाचं ते सुद्धा जाळत राहायचं. एक 10 मिनटं तरी तुम्हाला, नाही 10 तर 5 मिनटं तरी ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. आणि तिथे बसून तुम्हाला फक्त आणि फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं ओम ह्रीं श्रीं ओम ह्रीं श्रीं ओम ह्रीं श्रीं ओम ह्रीं श्रीं फक्त एवढं म्हटलं तरी खूप आहे. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. दोघांपैकी कुठलाही तुम्ही एक केला तरी खूप आहे. दोघांपैकी एक करा, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.